मनातला न्यूनगंड काढून मला या परीक्षेला सांगायचं होतं की जसे बाकी मोठ्यांचे पोरं, श्रीमंताचे पोरं, क्लास 1 ऑफिसरचे पोरं पास होऊन सूट घालून जर या मुलाखतीला येत असतील तर माझ्या पण मनातला तो न्यूनगंड काढून जर या परीक्षेला आणि या मुलाखतीला मी पात्र होऊ शकतो तर ती सूट घालण्याची माझी सुद्धा पात्रता आहे, म्हणून मी या मुलाखतीला सूट घालून आलो. बाकी भरपूर प्रश्न होते, भरपूर प्रश्न विचारले, प्रश्न झाले, मुलाखत पार पडली, बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर डोक्यामध्ये एक राग आला, चीड आली. सकाळचा ऍक्सिडेंट आठवला आणि मग डोक्यात आला की आपल्या आई वडिलांना कुणीतरी उडवलेलं आहे आणि आता तो पाय फ्रॅक्चर घेऊन जर आईने काम करायचं म्हटलं तर अजून ते हाल. मुकादमाला कॉल केला आणि मुकादमाला सांगितलं की मुकादम, माझ्या आई वडिलांना मला कारखान्यावरती ठेवायचं नाही, पुढे चालून माझं काय पद मला भेटेन, मी पास होईल नापास होईल ती पुढची पुढं, पण आज मला माझ्या आई पप्पाला कारखान्यावरती ठेवायचं नाही. तो म्हटला ठेवायचं नाही तर ठेवू नका, परंतु तुमच्याकडे 1.5 लाख बाकी, ती 1.5 लाख बाकी द्या तरच सोडणार. मी सांगितलं की त्यावेळेस कुठलं पद नाही, कुठलं सोर्स नाही, 1.5 लाख आणणार कुठं. पण आजही अभिमानाने सांगेल, माझे काही जवळचे मित्र होते, त्या मित्रांनी 10,000, 20,000, कुणी 50,000 असे जमा करून मला 1.5 लाख जमा करून दिले. दुसऱ्या दिवशी बॅगेमध्ये पैसे टाकले आणि माईनगर कारखाना गाठला. तिथे गेल्यानंतर ते कृषी अधिकारी म्हटले की आम्ही मध्ये कोणाला सोडत नाही. परत त्या कृषी अधिकाऱ्याचे पाया पडलो, पाय धरले आणि म्हटलं साहेब तुमची बाकी 1.5 लाख तर घ्याच घ्या, तुम्हाला अजून काय वाटलं तर माझ्याकडून घ्या, पण माझ्या आई पप्पाला तुम्ही आजच्या आज सोडा. आणि मग त्यांनी परवानगी दिली. मित्रांनो, वयाच्या 24 वर्षापर्यंत जे अनुभवलं होतं, जे भोगलं होतं, जे बघितलं होतं, उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीत येऊन जे जे काय पाहिलं होतं, जनावराप्रमाणे राबणारे माझे ऊसतोड काम